ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकल ओबीसी समाजाचा विरोध। तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्याच्या ठाम मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत। यास आमच्या सकल ओबीसी समाजातर्फे विरोध आहे। यामुळे ओबीसी समाजातील शैक्षणिक, राजकीय, नोकरी विषयक आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता असल्या कारणाने सर्व ओबीसी समाज भयभीत झाला असून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सकल ओबीसी समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारामार्फत निवेदन देऊन मराठा समाजाला आमच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध असल्याचे हदगाव येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज देण्यात आलेल्या निवेदनातून कळवले आहे। ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षित व आरक्षित ठेवून इतर कोणत्याही प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमचा कोणताही विरोध राहणार नाही। परंतु मनोज जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी सरकारला वेठीस धरत आहेत। मनोज जरांगे पाटील जर ओबीसीतूनच आरक्षण मागणीचा अट्टहास धरत असतील तर ओबीसी आरक्षण बचावसाठी आमच्या सकल ओबीसी समाजालाही सरकारच्या विरोधात ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलन, मोर्चे, रास्ता रोको नाईलाजाने उभे करावे लागतील असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे। हदगाव तहसील या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। निवेदन यासाठी की ओबीसी समाजामध्ये आज काही समाज बांधव आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा हट्टहास करून मुंबई या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर किंवा आझाद मैदानावरती बसलेले आहेत। परंतु अखंड ओबीसी समाजाची मागणी अशी आहे की आमच्यामध्ये देऊ नका। आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर तुम्ही आरक्षण द्या, परंतु अदर बॅकवर्ड कास्ट या समाजातील जे बॅकवर्ड लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी करू नका। कारण पहिलाचा वंचित उपेक्षित समाज आहे, गावखेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे। आज कुठेतरी आम्हाला थोडस सामाजिक प्रतिनिधित्व त्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळते। उद्या जर ते जरी गेलं आमचं तर काय राहिले, गावचा सरपंच होऊ शकत नाही, पंचायत समिती सदस्य होऊ शकत नाही, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही, आमदार आणि खासदार तर आम्हाला स्वप्न देखील पडत नाही, ते प्रस्थापितच आहेत। आणि ज्या ठिकाणी आमचे थोडे बहुत लोक निवडून जातात ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे जर आरक्षण त्यांना दिलं गेलं तर त्या ठिकाणी आमचं नुकसान होणार आहे। 100% आमचं राजकीय तर गेलंच, राजकीय गेलं, नोकरीमध्ये जाणार, शिक्षणामध्ये जाणार। म्हणजे जे पहिलेच काही ग्राउंड लेवलला लोक आहेत त्यांच्यावरती शासनाच्या माध्यमातून थोड्याफार स्कीम भेटतात, शासनाच्या माध्यमातून थोडाफार काही मदत होते, ती देखील 100% बंद होणार। आणि हे जर असं चालत राहिलं तर 100% मी तुम्हाला सांगतो ओबीसीचा उद्रेक या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर जर पाहिलं तर पहिल्याच ओबीसीच्या ताटात काही नाही। जसं प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब सांगतात की या राज्याची अर्थव्यवस्था, या राज्याचा अर्थमंत्री मांडते त्यावेळेस आम्हाला 1% देखील मिळत नाही, हे आमच्यावरती सर्वप्रथम अन्याय आहे। या राज्याच्या अर्थव्यवस्थेतून जर आम्हाला काही पहिलंच मिळत नाही आणि त्यात जर घुसखोरी होत असेल तर त्या अजिबात ओबीसी समाज खपून घेणार नाही, कोणाच्याही दादागिरीला बळी पडणार नाही, कोणाच्याही झुंडशाहीला दबणार नाही। आणि इथून पुढच्या काळामध्ये ओबीसी समाज हा तितक्याच ताकदीने रस्त्यावरती उतरून जिसकी जैसी भाषा होगी उसकी वैसे ही भाषे में बोली में जवाब दिया जाएगा। आज मुंबई येथे जरांगे पाटील यांचं जे उपोषण चालू आहे, जे त्यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे। खरं सांगायचं म्हणजे की मराठा समाजाचा जो महाराष्ट्रातला व्हॉल्यूम आहे तो ओबीसीच्या तुलनेत बरोबर आहे आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करता येणार नाही। सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही बाब नाकारलेली आहे। आज सूतगिरण्या जर पाहिल्या तर कोणाच्या आहेत, साखर कारखाने कोणाचे आहेत, शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर सामाजिक मागासलेपण जे सिद्ध होते, जे सामाजिक मागासलेपण जे आहे ते सिद्ध होत नाही। म्हणून ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देता येणार नाही। आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसीच्या प्रवर्गातून त्यांना आरक्षण देऊ नका। कारण आमचा जो समाज आहे तो छोट्या छोट्या समूहामध्ये विभागलेला आहे आणि त्या छोट्या समूहातूनच आता आमचा समाज प्रगती करायला लागलाय। आम्ही जरी रक्ताचे छत्रपतीच्या वारसदार नसलो तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत एवढं बोलतो। आणि मी शासनाला विनंती करतो की आमच्या ओबीसीला धक्का न लावता
जरांगे पाटलांना आरक्षण द्यावं. मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा जो हट्ट आहे की ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आपण जर पाहिलं तर सर्व नैसर्गिक साधन सामग्री त्यांच्याकडे आहेत, संस्था त्यांच्याकडे आहेत, कारखाने त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं नोकरीमधलं जर आपण प्रमाण पाहिलं तर जवळपास 50% जवळपास त्यांची मुलं नोकरीमध्ये आहेत. असं असतानाही ओबीसीतूनच आरक्षण का? कारण का त्यांच्याकडे SC-BC आहे, त्याच्यानंतर EWS आहे. हे सर्व आरक्षण असताना त्यांना ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे? हा सर्वात मोठा प्रश्न हा आमच्या ओबीसी समाजाला पडलेला आहे. आणि भारतीय जे संविधान आहे, संविधानामध्ये आरक्षण कशासाठी आहे याची स्पष्ट व्याख्या आहे. त्या व्याख्येमध्ये मराठा समाज कुठे बसतो? म्हणजे झुंडशाहीच्या जोरावर आणि संख्येच्या बळावर संविधानाला डावलून जर मनोज जरांगे ओबीसीतून जर आरक्षण मागत असेल आणि शासन पण तशा प्रकारचा जर विचार करत असेल तर सकल ओबीसी समाज हा त्यांचा जो मनसुबा आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि जर समजा शासनाला तशा प्रकारचा जर निर्णय झाला तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण होईल. आणि ते उद्रेक जर थांबवायचं असेल शासनाला तर जे EWSचं आरक्षण आहे, SC-BCचं आरक्षण आहे तेच मराठा समाजासाठी कायम ठेवावं. अन्यथा ओबीसी समाज जे आहे आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं जे उपोषण आहे ते उपोषण येत्या 1 ते 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हाऊ एनी कंडिशन त्या ठिकाणी पोलिसाच्या बळाचा वापर संविधानिक करून त्यांचं उपोषण उठवायला पाहिजे. जर उपोषण जर नाही उठलं तर ओबीसी समाजामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या भीतीच्या वातावरणामुळं आज जो समाज घरामध्ये बसलेला आहे तो समाज पुढे चालून 1-2 दिवसामध्ये रस्त्यावरती उतरेल. आणि त्यावेळेस या शासनाला, इथल्या प्रशासनाला परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेलेली दिसेल. म्हणून मनोज जरांगेचं उपोषण 1 ते 2 दिवसामध्ये उठायला पाहिजे.